sports news, political news, daily news. India Now News. तेज और सही खबर। नमस्कार दोस्तों, मैं सैयद अमन और आप देख रहे हो इंडिया नाउ न्यूज। मुंबई से एक बहुत दुखद खबर सामने आ रही है। मशहूर उद्योगपति गोल्डन मैन रोहित पिसाल के पिता पोपट बी पिसाल अब इस दुनिया में नहीं रहे। उनके जाने से परिवार पर दुखों का पहाड़ टूट गया। अंतिम विदाई के समय माहौल बेहद भावुक था। हर किसी की आंखें नम थी। बताया जा रहा है कि वह एक सम्मानित और शांत स्वभाव के इंसान थे और समाज में उनकी अलग ही एक पहचान थी। हमारे रिपोर्टर महिपाल घाटे मौके पर मौजूद थे। उन्होंने वहां का पूरा हाल देखा और जानकारी जुटाई है। आइए सीधा बात करते हैं महिपाल घाटे जी से। मी इंडिया नाउ न्यूज रिपोर्टर महिपाल गोपाल घाटे, कॅमेरामॅन विश्वपाल महिपाल घाटे सोबत आज आपण बौद्ध धम्म प्रचारक सम्राट रोहित दादा पिसाळ यांचे वडील पोपटराव बी पिसाळ यांचे अल्पशा आजाराने 28/4/2026 ला अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या या अंत्यविधी कार्यक्रमामध्ये तमाम बौद्ध बांधव, उपासक उपासिका उपस्थित होते। आज चैत्यभूमी दादर येथे अंतिम अग्नी देण्यात आलेली आहे। त्यांचा जीवन प्रवास खूप मोठा होता। 85 वर्षे वय होती त्यांची। 1 जून 1943 त्यांची जन्मतारीख आणि 28/4/2026 हे त्यांचं अंतिम विधी, अंतिम दिवस। या निमित्ताने इंडिया नाउ न्यूज तर्फे मी सर्व भारतीयांना, रोहितदादा पिसाळ यांचे चाहत्यांना आव्हान करतो, उद्या दिनांक 30 एप्रिल सकाळी 10 वाजता दादर चैत्यभूमी स्मशानभूमी इथे सावटण्याचा कार्यक्रम आहे। अस्थि विधीचा कार्यक्रम आहे, अस्थि विसर्जनचा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे आणि त्यानंतर दुपारनंतर जलदान विधी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, असं रोहित पिसाळ यांच्या दुःखद परिवारांकडून मला माहिती मिळालेली आहे। तरीही काही चुकल्यास मी सर्व प्रेक्षकांची इंडिया नाउ न्यूज चॅनलतर्फे, इंडिया नाउ न्यूज रिपोर्टर महिपाल घाटेतर्फे सर्वांची क्षमा असावी, माफी मागतो। क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, साधू साधू साधू।